नमस्ते, मी स्नेहल करपणकर. एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळातर्फे आयोजित केलेल्या मिलेट व फळ महोत्सवास प्रसिद्ध मराठी चित्रपटाचे अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी महोत्सवातील सर्व मिलेट व फळ उत्पादकांच्या स्टॉलला आज भेट देऊन त्यांच्या समवेत चर्चा केली व त्यांना प्रोत्साहन दिले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. विशेषतः मिलेटचा वापर करून तयार केलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या रांगोळीची त्यांनी विशेष कौतुक केले. मिलेट व फळ महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी डॉक्टर अहिल्या वाघमोडे, फूड लायसन विभाग प्रमुख, HGM कॉलेज कराड यांचे मिलेटची ओळख व त्यांचा मानवी शरीरावर होणारे फायदे या विषयावर व्याख्यान दिले. तिसऱ्या दिवशी डॉक्टर प्रतिभा ठोंबरे, कृषी विज्ञान केंद्र कोल्हापूर यांनी मिलेट उपयुक्तता व मिलेट व्हॅल्यू एडिशन यांच्या विषयावर प्रबोधन केले. यावेळी मिलेट पाककृती स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. परीक्षक डॉक्टर अहिल्या वाघमोडे, डॉक्टर प्रतिभा ठोंबरे, पूजा सावंत, तृप्ती कोळेकर, जयश्री करे यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या अनुक्रमे सोनल भोसले, मयुरी रानमाळे, श्रेया पोफळे तर उत्तेजनार्थ क्रमांक मिळवणाऱ्या दीपाली देसाई यांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. गेल्या 4 दिवसांमध्ये तब्बल 30 लाखांची उलाढाल या मिलेट महोत्सवामध्ये झाली. कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांनीही या महोत्सवास भेट देऊन उपस्थित स्टॉलधारक शेतकऱ्यांशी चर्चा केली. आजचा दिवस हा महोत्सवाचा शेवटचा दिवस असून डॉक्टर संदीप पाटील यांचे सायंकाळी 5 वाजता मिलेट पर व्याख्यान आयोजित केले आहे. कोल्हापूर वासियांनी या महोत्सवास भेट देऊन मिलेट व फळांचा आस्वाद घ्यावा व व्याख्यानास उपस्थित राहावे असे आवाहन पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉक्टर सुभाष घुले यांनी केले. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा एसपी9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा एसपी9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.